वाशिम कोषागारात रात्रभर काम, 59 कोटींची देयके दाखल. ना सुटी ना रजा, 13 दिवस सलग काम. फाईल्सचा ढीग वाढतच गेला, फुल स्पीड काम. वाशिम जिल्ह्यात आर्थिक वर्षअखेरच्या पार्श्वभूमीवर कोषागारात अक्षरशः रात्रभर कामकाज सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. मार्च 31 रोजी तब्बल 59 कोटी 36 लाख रुपयांहून अधिक रकमेची देयके कोषागारात दाखल झाली असून ही देयके प्रक्रियेत आणण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पहाटे 3 वाजेपर्यंत काम करावे लागले. एकाच दिवशी विविध विभागांकडून तब्बल 705 देयके प्राप्त झाल्याने कोषागारात कामाचा प्रचंड ताण निर्माण झाला होता. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, कृषी विभाग, समाज कल्याण, तहसील, पंचायत समिती यांसह विविध विभागांकडून वेतन, अनुदान, वैद्यकीय खर्च आणि इतर देयके दाखल करण्यात आली. दरम्यान या सर्व देयकांची प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. मध्यरात्रीनंतरही काम सुरूच राहिले आणि पहाटे 3 वाजेपर्यंत प्रक्रिया सुरू होती. विशेष म्हणजे सलग काम करूनही 1 एप्रिल रोजीही कर्मचारी पुन्हा कार्यालयात हजर राहून पुढील कामकाज करताना दिसून आले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी कोषागार कार्यालयाला भेट देत कामकाजाचा आढावा घेतला आणि आवश्यक त्या सूचना केल्या. दरम्यान कोषागारातील अधिकारी आणि कर्मचारी गेल्या 19 मार्चपासून सलग 13 दिवस सुटी न घेता काम करत आहेत. सुटीच्या दिवसांमध्येही काम सुरू ठेवण्यात आले असून जबाबदारीची जाणीव ठेवत सर्वांनी काम पार पाडले. जिल्हा कोषागार अधिकारी विजय जवंजाळ यांनी सांगितले की एकही फाईल प्रलंबित राहू नये या भावनेतून टीमने दिवसरात्र काम केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे कामाला अधिक गती मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.